चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 मधला एक क्वेश्चन पाहूया. काय म्हणतात आपण लिमिट x टेंड्स टू sin x माइनस sin a डिवाइडेड बाय x माइनस. बहुत ही बढ़िया. ठीक है, हा क्वेश्चन दिला तर फिलहाल के लिए पहा इकडे पहा एक काम करतो. आता फिलहाल के लिए मी जिथं जिथं x आहे तिथे मी a ठेवून पाहतो. कारण पहा x जो आहे तो a कडे स्टेट करता, कोणाकडे a कडे. म्हणजे समजा फील करा. ठीक आहे, थोडी देर के लिए की जर a नावाचा पॉइंट एवढ्यात असेल तर x जो आहे x ऍक्सिस म्हणा, x ऍक्सिस समजलं ना, आणि इकडे y ऍक्सिस आहे. ठीक आहे, पण फिलहाल के लिए जो x आहे तो a कडे स्टेट करता. एक तर इकडून तरी नाही तर इकडून तरी नाही तसा. ठीक आहे, लेफ्ट हँड लिमिट नाही तर राइट हँड लिमिट a कडे स्टेट करता. ठीक आहे, इथपर्यंत क्लियर. तर फिलहाल के लिए तर a ठेवून पाहता आपण. ठीक आहे, तर काय होईल पाहिजे साइन जिथं जिथं या a माइनस साइन a पान का केलो x च्या ठिकाणी a आणि इथं काय होईल a माइनस a. मग मला सांगा साइन a माइनस साइन 0 आणि a मधून a गेला 0, म्हणजे हा 0/0 च्या फॉर्म मध्ये आला. ठीक आहे, म्हणजे असं डायरेक्टली तर लिमिट पुट करता येत नाही. समजलं ना, कारण डायरेक्ट पुट केलो, कारण कधी कधी डायरेक्टली पुट करता येते. ठीक आहे, पटलं कधी कधी. ठीक आहे, पटलं ना. ओके, असा तसं विशेषता भेटत नाही, पण समजा. ठीक आहे, आता ऐका, मी डायरेक्ट पुट नाही करत, एक काम करता. फिलहाल के लिए काय करता आपण, ओके, मी काय करता लिमिट चेंज करता. काय करता लिमिट चेंज करता. म्हणजे इकडे आहे का जिथं जिथं पाहता एक गोष्ट आहे का. ठीक आहे, ए वर तर व्हॅल्यू डिफाईन नव्हता, कारण ए ठेवल्यावर पहा ना ए या पॉइंट वर तर डिफाईन नाही आहे, 0/0 येत आहे ना. तर मी ए ला काय करतो पहा थोडासा इकडे हलकासा h म्हणजे माहित आहे एक स्मॉल व्हॅल्यू. ठीक आहे, समजलं ना, h म्हणजे हलकीशी 0.0000 बहुत ही स्मॉल. एक काम करता मी याच्या जवळपास a च्या जवळपास इकडे LHL साइड किंवा RHL साइडला a प्लस जर h केलो तर a च्या थोडा जवळपास RHS साइडला. ठीक आहे, आणि इकडे जर केलं तर a माइनस h म्हणजे कोणता a च्या थोडा जवळपास पण LHS साइडला. पडला ना. तर मी काय करता पहा थोडासा मी a प्लस h म्हणजे काय करता थोडा राइट हँड साइडला मी h व्हॅल्यू म्हणजे a मध्ये काहीतरी h अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिक्सअप करता, मिळवता. ठीक आहे, पडला. म्हणजे काय करता पहा ए वर तर डिफाईन नव्हता, तर मी काय करता a प्लस h थोडासा. ठीक आहे, तर मी काय करता पहा पुट करता सीधी बात. ठीक आहे, की जिथं जिथं a आहे x आहे ना त्याच्या ठिकाणी a प्लस h केलो. म्हणजे समजलं ना, x टेंड्स टू a वर तर डिफाईन नव्हता, तर a पेक्षा प्लस h. आणि लक्षात घ्या h नेहमी पॉझिटिव्हच ठेवा. समजलं ना, कारण h नेहमी पॉझिटिव्ह राहते. ठीक आहे, तर ऐका a प्लस h. तर मग मला सांगा आता लिमिट तर चेंज होईल आता, कारण पहा x ला मी काय केलो h म्हणजे a कडे स्टँड होत होता, आता मी काय करू h कडे स्टँड करता. ठीक आहे, तर काय होईल पहा ऍज x टेंड्स टू a पहा जेव्हा x टेंड्स टू a राहील तर देन s टेंड्स टू 0 राहील. ठीक आहे, पडलं. म्हणजे याचा अर्थ काय पहा की जेव्हा x जो a कडे अप्रोच करेल तर h हा 0 कडे अप्रोच करेल. ठीक आहे, एवढा जर फील नसेल करत येता समजवतो पहा म्हणणार का की जर फील केला तुम्ही x माइनस a इज इक्वल टू h येईल. समजलं इथपर्यंत क्लिअर. अरे हा a प्लस होता, इकडे मायनस नाही झाला. आता मला सांगा x जर a कडे स्टेंड करत येतच समजत आहे पहा, x जर a कडे स्टेंड करत तर h पहा. ठीक आहे, x च्या ठिकाणी a तर a माइनस a किती 0 ना, तर मग h का कर 0 कडे स्टँड कराल ना. येतेच तर समजला की x जेव्हा a कडे स्टँड करते तर h का 0 कडे स्टँड करेल. ठीक आहे, तर एवढी तर गोष्ट क्लिअर झाली, म्हणून येते h टेंड्स टू 0 झाला. आता फंक्शन जो पूरा आहे तो का होईल पहा सुनो. ठीक आहे, आता जो आपला फंक्शन होता तो का होईल चेंज होईल की लिमिट h टेंड्स टू 0 होईल. आता h टेंड्स टू 0 म्हणजे आता h कडे स्टेड करेल. ठीक आहे, पटलं. ओके, कारण x मध्ये होता मी चेंज केलो कारण तो 0/0 च्या फॉर्म मध्ये येत आहे. आता पहा जिथं जिथं x आहे सुनो जिथं जिथं x आहे तो फंक्शन आता x मध्ये होता ना, आता h मध्ये बनण्याची कोशिश करा, कारण लिमिट h टेंड्स टू 0 आहे ना. तिकडे आहे का x च्या ठिकाणी a प्लस h घुसाळा हो का नाही. पहा x च्या ठिकाणी पहा चेक करा a प्लस h आणि काय मायनस साइन a डिवाइडेड बाय x च्या ठिकाणी का a प्लस h आणि मायनस a. ओके, तुम्हाला माहित आहे की एक खटाके साथ उडत कारण प्लस आणि मायनस आहे. आणि पण लिमिट h टेंड्स टू 0 वरती का होईल पहा इकडे आहे का. आता इथं पहा वरती इकडे खाली ते h राहील, काही विशेष नाही. पडलं ना, अरे a उडला ते h राहील. आता पहा साइन a मायनस साइन b फॉर्म्युला लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, फॉर्म्युला माहिती पाहिजे आम्हाला की साइन a मायनस साइन b हा फॉर्म्युला का राहते पहा. मायनस असेल ना तर पहिलं कॉस येते पहा 2 cos a प्लस b डिवाइडेड बाय 2 इंटू साइन a मायनस b बाय 2 हा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता सर माहित तर वाजला पिपा. ठीक आहे, पटला ना. तर फॉर्म्युला साइन a मायनस साइन b 2 cos a प्लस b बाय 2 इंटू साइन a मायनस b बाय 2. तर सेम फॉर्म्युला काय होईल पहा
साइन ए याला ए माना आणि याला बी माना, ठीक आहे. तर काय होईल साइन ए मायनस साइन बी, तर लक्षात घे 2 कॉस ए, ए म्हणजे कोण माहिती ना, हा ए प्लस बी, ठीक आहे. 2 कॉस ए प्लस बी इंटू जागा ना, ठीक आहे. साइन चेक करा, ठीक आहे. ए मायनस बी, ए म्हणजे कोण ए प्लस एच आणि मायनस बी म्हणजे कोण मायनस ए आणि डिवाइड बाय 2, ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज, ठीक आहे. आवला ब्रॅकेट क्लोज, बहुत ही बढ़िया, ठीक आहे. इथपर्यंत क्लियर. आणि हा थोडासा 1 मिनिट डिवाइडेड बाय 2, ओके. खाली डिवाइडेड बाय एच, बढ़िया, ठीक आहे. इथपर्यंत क्लियर. आता येते पा ए प्लस बी डिवाइडेड बाय 2 इथं नाही लिहू ना, ओके. असं नाही झाला पाहिजे, ठीक आहे. इथं पण डिवाइडेड बाय 2 फॉर्म्युल्यानुसार पहा की ए प्लस बी डिवाइडेड बाय 2. आता इकडे पहा लिमिट एस टेन्स टू 0 काय येईल पहा, ओके. 2 कॉस ए प्लस ए 2a पहा चेक करा प्लस एच आणि डिवाइड बाय 2 चेक करा ए प्लस ए 2a आणि डिवाइडेड बाय 2. साइन पहा इकडे पहा सुनो इकडे काय पहा साइन ए गावाला जाईल ना, अरे प्लस मायनस आहे ना, देता आला h/2 पहा h/2 उरला का h/2 आणि खाली करा डिवाइडेड बाय h, ये चलता ही रहेगा, ठीक आहे. इथपर्यंत क्लियर. आता लिमिट एस टेन्स टू 0 का होईल पहा 2 कॉस फील करा, हा 2 इकडे पहा 2 सेपरेट होईल ना इकडे आणि इकडे, तर पहा आता 2a कडे जाईल तर 2 उडल म्हणजे इथं राहील a आणि इकडे h/2, अरे दोघांकडे सेपरेट होईल ना, ओके. तर h/2 आणि इकडे काय येईल पहा आता साइन h/2 जो का तो, ठीक आहे. इथपर्यंत आणि डिवाइडेड बाय h, ठीक आहे. एवढा फॉर्मॅट कोड. आता मी काय करतो एवढा पार्ट मिटवतो, पुढचा पार्ट सांगता, ठीक आहे. चला पहा नेक्स्ट पार्ट त्याच्यानंतर, ठीक आहे. आता जो पार्ट आहे तो का उरला पहा लिमिट, हा वाला पार्ट राहू द्या, लिमिट एस टेन्स टू 0, ठीक आहे. बहुत ही बढ़िया, ओके. आता काय होईल पहा 2 कॉस ए प्लस h/2, ते काम करतो पासून, ओके. पहिलं लिहूनच घेतो ना, नाही तर ए प्लस h/2 जो का तो आणि इंटू साइन h/2 डिवाइडेड बाय किती h. तोच पार्ट मी लिहून घेतलं, पडला नाही इथपर्यंत, बाकी काय. आता एक काम करतो, जर मी येतं h जर 0 पुटअप केलो, समजा मी जर 0 ठेवलो तर डिफाईंड होईल का पहा बरं हा लिमिट, ठीक आहे. तर पहा येतं 0 म्हणजे 2 कॉस, पण येतं जर 0 ठेवला तर दिस मल्टिप्लाय बाय 0 आणि खाली पुन्हा 0/0 आला, म्हणजे लिमिट कोडपर्यंत अप्लाय करायचा जोपर्यंत 0/0 फॉर्म हटत नाही तोपर्यंत, ठीक आहे. ओके सर येतं तर जमत नाही. आता एक काम करतो सुन, ठीक आहे. का करता पहा मी काय करता आता इथं पहा, ओके. इथे एक काम करता लिमिट एस टेन्स टू 0 जो का तो, एक काम करतो पहा सुन ना. आता काय करता की इथं कॉस जो काय कॉस ए प्लस h/2 जो का तो आणि साइन h/2 आणि डिवाइडेड बाय h आहे इथपर्यंत. आता बाय का, ओके. आता पहा हा जो 2 आहे ना, 2 चेक कर, या 2 ला मी इथं 1 × 1/2 लिहू शकतो का नाही चेक करा, ठीक आहे. असं काउंट करता समजते थोडा वेळा, ठीक आहे. असं काउंट करता 1/2 म्हणजे याचा अर्थ 1 डिवाइडेड बाय 1/2 म्हणजेच 2 होते असं मला म्हणायचं, ठीक आहे. म्हणजे 2 वरतीच आहे, पण याला मी बॅलन्स केलो पहा कसं 1 × 2/1 म्हणजेच किती 2 ना, इथपर्यंत क्लिअर. बॅलन्स करण्याचं कारण काय होता पहा, तर लिमिट एस टेन्स टू 0 समजते पहा. आता का कॉस ए प्लस h/2 आणि साइन h/2 आता फिल करा का होईल पहा की पहा 1 × h आणि डिवाइड बाय 2 समजलं इथपर्यंत, ठीक आहे. आता राजकारण समजा का होता चीज ऐका. तुम्हाला माहित आहे का लिमिट एक्स टेन्स टू समजा समजण्यासाठी साइन x/x असेल तर आन्सर 1 येते, ठीक आहे. म्हणजे येतं जो फंक्शन आहे तो फंक्शन येतं पाहिजे. तर मग आता ऐका की साइन याला x म्हणा ना, तर हा x एका h/2, ठीक आहे. हा बॅलन्स करायचा होता, अच्छा असं, ठीक आहे. तर काय होईल आता लिमिट अप्लाय करता लिमिट h टेन्स टू 0 कॉस येतं अप्लाय करता a प्लस h/2, ठीक आहे, इंटू लिमिट एस टेन्स टू 0 इथं पण अप्लाय करता ब्रॅकेट क्लोज करून टाका, ठीक आहे. पटलं, ओके. इंटू इथं पण अप्लाय करता बाकी साइन h/2 हवा आणि याच्या खाली पुन्हा h/2 क्लिअर आहे पर्यंत. आता काय येईल पहा इकडे आहे का की जिथे जिथे याच्या तिथे 0 पुटअप करा, तर कॉस ए प्लस 0/2 अरे पाणी इथे h नाही का, एचच्या ठिकाणी 0 इंटू येतं का याचा अर्थ तर 1 होते साइन x/x, जसं साइन h/2 डिवाइडेड बाय h/2 1 म्हणजे स्टॉल पा कॉस. आता मला सांगा ए आणि याचा आन्सर तर 0 इंटू 1. आता 1 ले लिहिल्या का नाही लिहिल्या काही विशेष नाही, ठीक आहे. याचा 0/2 म्हणजे 0/2 म्हणजे 0 ना, तर मग आता कॉस 0 प्लस ए ना, म्हणजे याचा आन्सर का आला कॉस. हा आपला फायनल आन्सर, ठीक आहे.
बहुत ही चिल्लर क्वेश्चन होता, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.